एका बाजूला जोशी 11 भादवड अध्यक्षांचा संघ आपण पाहतो, तर दुसऱ्या बाजूला पवन पुत्र वडपे. चला जाऊ, प्रत्यक्ष जेव्हा सामन्याला सुरुवात होते तेव्हा ऐकूया सुमधुर आवाज व्हॉइस ऑफ वडूनगर. ओल टू ज्ञानेश्वर चिकणे. हॅलो, थँक्यू सो मच मोहनदादा भोईर. एखादी दिवशी ना एखाद्या खेळाडूचा एक लक फॅक्टर असतो. आज जगदीश नाईक यांचा लक फॅक्टर बघितला. पहिल्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर झेल उडाला होता, दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या चेंडूवर धावबाद होता होता वाचले, आणि आता मात्र तिसऱ्या सामन्यात आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवर बाद होताना बसलेले आहेत. हा लक फॅक्टर नक्कीच असावा प्रत्येक खेळाडूला. क्रिकेट खेळताना जसं तुमचं टॅलेंट बहरतं ना, तसं तुमच्या टॅलेंटसाठी खास करून तुमचं लक खूप महत्त्वाचं असतं. जाऊया आपण मैदानात पुन्हा एकदा जगदीश आणि सुभाषी सलामीची जोडी रवीसाठी. यावेळी मात्र लॉफ्टेड शॉट आहे, कव्हरच्या वरून मारलेला आहे. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर जातो चौकारासाठी. खरं तर हा फटका जो आहे तो पंचचा फटका होता. जबरदस्त पंचिंग शॉट. वेलकम, सुस्वागतम. या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित होत आहेत सन्मान्य निलेशजी गुरव साहेब. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हुतात्मा चषक 2025 आयोजक जय बजरंग न्यू 40+ गोरसे आणि सावंदे यांच्या विद्यमाने आपण ही स्पर्धा पाहतोय. आणि नक्कीच भाजपा भिवंडी तालुका युवा अध्यक्ष सन्मान्य निलेशजी गुरव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साहेबांच्या माहितीसाठी हा पहिला सेमीफायनलचा सामना सुरू आहे. पवनपुत्र वडपे वर्सेस जोशीलन भादवड ए या दोन संघामध्ये पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. जगदीश आणि सुभाषी सलामीची जोडी आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावपलकावर 1-5 अशी धावसंख्या जोशीलन भादवड ए संघाची झालेली आहे. या स्पर्धेमध्ये 18 संघांनी भाग घेतलेला आहे आणि आपण पाहतोय 19 संघांनी भाग घेतलेला आहे. पहिल्या दिवसात 10 संघ होते, त्या 10 संघांमधून अंतिम फेरीमध्ये पात्र होण्यासाठी हे दोन संघ उभे टाकलेले आहेत आमने सामने. पहिला सेमीफायनलचा सामना आपल्यापर्यंत पोहोचत आहे. जोशीलन भादवड ए वर्सेस पवनपुत्र वडपे या दोन संघामध्ये. एक अध्यक्ष साहेबांचा संघ सन्माननीय मनोहरजी जोशी साहेब आणि एक उपाध्यक्ष साहेबांचा संघ सन्माननीय सुनीलजी पाटील माजी सरपंच वडपे. अध्यक्ष वर्सेस उपाध्यक्ष अशी ही लढत आपण पाहतोय. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार रवी. हा चेंडू मात्र टर्न केला होता चेंडूला. फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, झेल सुटलेला आहे आणि मात्र संदीप मोरेच्या बॅटमधून ह्या 2 धावा आलेल्या आहेत. या 2 धावांनी धावसंख्या धावपलकावर लागलेली ती 7. सुभाषकडून आज अपेक्षा होत्या. सुभाषने मात्र एक चौकार मारला, परंतु त्याने निश्चितच निराश केलं प्रेक्षकांना. जगदीश नाईकच्या बॅटमधून किती धावा येतील? मागच्या 2 सामन्यामध्ये तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा मानकरी ठरलेला आहे. जसा त्याचा खेळ आपण रेग्युलर क्रिकेटमध्ये पाहत होतो तसाच खेळ. यावेळी मात्र जबरदस्त फटका, जबरदस्त फटका. 1 बाउंड चेंडू सीमा रेषा पार चौकार.
या क्रीडानगरीमध्ये आपण बघितली. लॉफ्टेड शॉट मारण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न या ठिकाणी पूर्ण होत नाहीये. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण सन्माननीय निलेशजी गुरव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एक शिस्तबद्ध व्यक्तिमत्व, एक डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहतोय. नेहमीच समाजकारणामध्ये राजकारणामध्ये अग्रेसर राहिलेले आहेत. यावेळी मात्र उत्तुंग फटका आहे. हाय इंडियन चेंडू हवेत आहे. ओहो, आणि जावं लागेल जगदीश नाईक याला. आणि एक उत्तम असं व्यक्तिमत्व आज या व्यासपीठ मंचावर या स्पर्धेसाठी हुतात्मा चषक 2025 मधून मी तुमचं मनस्वी स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. पाहुण्यांच्या माहितीसाठी दोन दिग्गज संघामधून एक जबरदस्त सामना आपण पाहतो. एका बाजूला जोशी 11 भादवड तर दुसऱ्या बाजूला पवनपुत्र वडपे. फर्स्ट सेमीफायनल, पहिला सेमीफायनल सामना आपण बघतोय. दोन दिग्गज संघामधून खऱ्या अर्थाने दोन्ही संघांनी याच्या स्पर्धेमधून आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, उत्तम सांघिक कामगिरी केलेली आहे. यस, मयूर गोलंदाजीची सुरुवात करेल. शॉर्ट पिच चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न, मात्र हाफ पूल आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेवर चेंडू ट्रॅव्हल होतोय. आता मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. मित्र, 19 फेब्रुवारी रोजी आपल्या थोरल्या धन्याची जयंती आणि मात्र त्या अगोदर 19 जानेवारी रोजी गुरुवर्य संभाजी भिडे यांचं मार्गदर्शनपर व्याख्यान आपण शिवचरित्र व्याख्यान ऐकणार आहोत. आणि ते व्याख्यान कालिका माता क्रीडानगरी कालवार येथे होणार 19 फेब्रुवारी संध्याकाळी ठीक 5 वाजता. सर्वांना विनंती असेल की व्याख्यान ऐकण्यासाठी आपण त्या ठिकाणी हजर राहावं आणि गुरुवर्य संभाजी भिडे यांच्या विचारांचं अमृत आपण ऐकावं, हीच मी सर्व क्रीडा रसिकांना, क्रिकेट रसिकांना विनंती करेन. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि उभ्या हिंदुस्थानचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांवर शिवव्याख्याते गुरुवर्य संभाजी भिडे यांचं व्याख्यान होणार आहे दिनांक 19 जानेवारी 2025 संध्याकाळी, रविवारी संध्याकाळी ठीक 5 वाजता. सर्वांना आग्रहाचं निमंत्रण असेल. मयूर गोलंदाजीची सुरुवात करेल. लॉफ्टेड शॉट, इथे मात्र चेंडू हवेत आहे आणि पाहतोय आपण की लॉंग स्टॉप सीमारेषेकडे चेंडू सरसावतोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये तिसऱ्या धावेचा तिथे प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना फलंदाज बाद. मध्ये तुम्ही जन्माला येताना संपत्ती कमवणं म्हणजे प्रॉपर्टी कमवणं हे महत्त्वाचं नसतं. माणसं कमवणं खूप महत्त्वाचं असतं आणि कमवलेली माणसं हीच तुमची खरी संपत्ती असते. आणि सन्माननीय निलेशजी गुरव साहेब यांनी एक ब्रँड निर्माण केलेला आहे आणि त्यांनी कमवलेली माणसं हीच त्यांची संपत्ती आहे. आधी व्यासपीठावर त्यांना आपण या ठिकाणी पाहतोय. नक्कीच एक दानशूर दाते आणि या विभागातील नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील एक सन्माननीय उद्योगपती, सन्माननीय राजकारणी तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमी अग्रेसर राहिलेले निलेशजी गुरव साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. साहेब, आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच नक्कीच माझी सरपंचही होते. नक्कीच
गुरव साहेब आणि पंचायत समिती सदस्य. बघा एखाद्या माणसाला नक्कीच अष्टपैलू का म्हटलं जातं. धावसंख्या 19 झालेली आहे, कारण त्याच्यामध्ये गुण. क्रिकेट खेळामध्ये आपण अष्टपैलू कोणाला म्हणतो? जो चांगला फिल्डर असेल, चांगला गोलंदाज असेल, चांगला फलंदाज असेल. मात्र सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये अष्टपैलू त्याच व्यक्तिमत्वाला म्हटलं जातं जो दानशूर असतो, ज्याची नक्कीच देण्याची दानत असते, गरीब लोकांना मदत करण्याची नक्कीच इच्छा असते आणि सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव ज्यांच्या मार्फत कामगिरी होत असते. आणि तसेच अष्टपैलू व्यक्तिमत्व सन्माननीय निलेशजी गुरव साहेब आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. साहेब पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार, शशी येतोय ओव्हर द विकेट. यावेळी मात्र शॉर्ट पिच चेंडू पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक काय करत होता तिथे? प्रमोद तिथे होते, मात्र प्रमोद याला बीट करून चेंडू जातोय सीमारेषा पार. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. यस, हा षटकार. ठाण्याला साजेसं व्यक्तिमत्व आपण व्यासपीठावर पाहतोय. तर धावसंख्या धावफलकावर लागलेली आतापर्यंत 25 या षटकाराने धावसंख्येला आकार आलेला आहे. 25 धावा दादा झालेले आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. हुतात्मा चषक 2025 अशी आपण स्पर्धा पाहतायत. आपल्या भिवंडी क्षेत्रामध्ये जे 4 हुतात्मे झाले त्या हुतात्म्यांना मानवंदना देणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. हुतात्मा चषक 2025. त्यामध्ये शुद्धोजन चन्ने गोरसई, स्वर्गीय चंदन मुकणे शेलार, स्वर्गीय शांतारामजी म्हात्रे कालवार आणि स्वर्गीय लक्ष्मणजी हाडके गौरीपाडा या 4 वीर हुतात्म्यांना नक्कीच आंदोलनामध्ये, कत्तलखान्याच्या आंदोलनामध्ये वीरमरण आला आणि त्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय. पूल केलेला आहे पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आणि नक्कीच डिसिजन येतो षटकार. ज्याच्या मागे चेंडू लागला ना त्याच्या मागे हात धुवून लागतो. इथे पाहतो आपण पुन्हा एकदा प्रमोद तिथे होते. ॲडव्हान्टेज, हवेचा ॲडव्हान्टेज निश्चितच बॅट्समनला होता, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय षटकारासाठी. धावसंख्या धावफलकावर 31. हा तेज तर्रार चेंडू, जागती रवचा आदेश देणारा चेंडू. काय स्पीड आहे, काय वेग आहे आणि काय जबरदस्त टप्प्यावर नियंत्रण आहे. या चेंडूवर फलंदाज किती प्रयत्न केला तरी 100 99% फलंदाज हे नक्कीच चकत असतात, चुकत असतात. भन्नाट वेग शशीचा. यावेळी मात्र स्लॉग स्वीप. आणखी एक धमाकेदार षटकार. बघा एखाद्या फटाक्यांची माळ आपण लावतो, एखादा फटाका फुसका निघाला तरी दुसरा फटाका वाजतो. अगदी जोशीलोन भादवड ए संघाचं तसंच आहे. एखादा फलंदाज जरी अपयशी ठरला त्याची जागा दुसरा फलंदाज भरून काढतो. एक फटाका जरी विजला तरी दुसरा फटाका वाजतो. अशी नक्कीच जोशीलोन भादवड ए संघाची बॅटिंग लाईन आहे. इथे जगदीश नाईक अपयशी ठरले
त्यानंतर सुभाष थोडे अपयशी ठरले आणि त्यांची उणीव भरून काढली ती बॅट्समन गुरुने. आता मात्र कोण बाद झालेला आहे हे पाहणं खूप औत्सुक्याचं ठरेल. पंच बाद नक्कीच एस बलदेव आहेत. नाही पंच जरा व्यवस्थित कॅरी करा गेम, कारण धावसंख्या धावपलकर 39 महत्वाचा सामना आपण पाहतोय आणि महत्वाच्या सामन्यामध्ये एखादीही चूक ना नक्कीच एखाद्या संघाला या ठिकाणी पराभूत करू शकतो. धावसंख्या धावपलकावर 39-39. अध्यक्ष मनोजी जोशी साहेब यांचा संघ एका बाजूला उपाध्यक्ष सुनीलजी पाटील यांचा संघ. आणि काय घमासान काय बॅटल सुरू आहे. वातावरण पडलेलं आहे, शांत वातावरण आणि आपण पाहतो निसर्गाच्या सानिध्यात असं हे हरभरं मैदान. अगदी जबरदस्त ग्रास आपण पाहतोय, ग्रीन ग्रास, चांगली खेळपट्टी. प्रेक्षकांची संख्या बघा, अगदी प्रेक्षक कमी असले तरी फोर व्हीलर किती दिसतात बघा. 40+ क्रिकेट हेच असतं, प्रेक्षक कमी दिसतील त्याच्या जास्त तुम्हाला फोर व्हीलर दिसतील. गोलंदाज तयार. यावेळी मात्र फाईन लेग सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाण्या अगोदर अडवला गेला होता. पुन्हा एकदा प्रमोद, आय थिंक येस तेच ते. एखाद्याच्या चेंडू मागे लागला की असा हात धुवून मागे लागतो. धावसंख्या धावपलकावर लागलेली ती 42. आता मात्र धावसंख्या खूप जास्त होत चालली आहे. 50+ जर धावसंख्या झाली तर सेकंड इनिंग मध्ये खूप टेन्शन येऊ शकतं वडपे संघाला, कारण जोशीलून भादवड ए संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. स्वतः सुभाष संघामध्ये इन झालेले आहेत. योगेश नाना त्यांच्याकडे चांगलं व्हेरियन्स आहे स्पिन गोलंदाजीसाठी. त्यानंतर गुरु आहेत, त्यानंतर जगदीश नाईक चांगली गोलंदाजी करतात. लॉफ्टेड शॉट. यावेळी मात्र स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. साठी होता, कारण पिंटू आता फॉर्म मध्ये आलेला आहे, टच मध्ये आलेला आहे. ये बचने का तरीका नाही, बसण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेने धावसंख्या 55 धावफलकावर लागतीये. हा चांगला चेंडू होता, खोदून काढलेला आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिस फिल्डिंग आणि डबल पूर्ण. धावसंख्या 57 पोहोचलेली आहे. आज 10 संघ या स्पर्धेमध्ये होते. 10 संघांना इथे मात्र 10 संघांमधून 8 संघांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. यावेळी मात्र चांगला फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय षटकारासाठी.
ऑफस्टमच्या बाहेर वाईटचा इशारा येतोय. 64 धावा, खूप धावा झाल्या आता मात्र म्हणावं लागेल. वडपे संघाचा जो फॉर्म होता सकाळपासून, आज मात्र या सामन्यामध्ये आपण पाहतोय कुठे ना कुठे बॅकफुटला हा संघ. हा फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलेला आहे 6 धावांचा. अध्यक्ष ठाणे जिल्हा निलेश गुरवसाहेब, एक शिस्तबद्ध व्यक्तिमत्व, उद्योगपती, माजी सरपंच, नक्कीच या ठिकाणी कवाड गावचे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे. नागरी समाजात खरं तर स्वतःचा ब्रँड निर्माण करणं तितकं सोपी गोष्ट नाही आपल्या समाजामध्ये. आणि नक्कीच निलेश गुरव साहेबांनी अथक परिश्रम, अथक कष्ट आणि नक्कीच अथक सेवा करून हा ब्रँड निर्माण केला आहे. धन्यवाद निलेश गुरव साहेब, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल हुतात्मा चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून जय बजरंग न्यू 40+ गोरसई आणि सावंदे यांच्या वतीने, टायगर ग्रुप सावंदे यांच्या वतीने आपलं लाख लाख आभार. धन्यवाद. थँक यू सो मच. जोशी विलन भादवड संघासाठी ऑफर सुरू झालेले आहेत. अवी मोरे यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा तर आलेल्या आहेत. आणि मात्र सामना जर आपण जिंकता, जोशी विलन भादवड फायनल जर जिंकता, फायनलवर नाव कोरता, तर आपल्यासाठी नक्कीच लागेल तेवढे सॉफ्ट ड्रिंक या ठिकाणी देण्यात येतील. थँक्यू सो मच. सॉफ्ट ड्रिंकच्या जागेवर नक्कीच तुम्ही काही लावू शकता. काही बंधन आहेत, मात्र तुमचा सॉफ्ट ड्रिंकचा जो ब्रँड असेल तो त्यांच्याकडे तुम्ही सांगायचा आहे, तुम्हाला पुरवण्यात येईल. हुतात्मा चषक 2025
ही स्पर्धा पाहत आहे आणि वीर हुतात्म्यांच्या नावाने ही स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे नक्कीच काही जे वर्ड्स आहेत किंवा काही ऑफर आहेत ते आम्ही या ठिकाणी पुकारू शकत नाही. So well, all the viewers and listener, you are watching Fabulous Trophy. This is a Hutatma Trophy 2025. You are watching matched between Pawan Putra Vadpe and Joshi Ilon Bhadwad A. Joshi Ilon Bhadwad A made 70 run and target given by Pawan Putra Vadpe 71. First ball, Jagdish drive to the long on. Subhash is there. आणि बॅटमॅन इलेक्टेड 2 रन. 2 धावा धावपलकावर लागलेले आहेत. 2 धावाने धावसंख्येचा श्री गणेश होतोय. रवी याच्या बॅटमधून या 2 धावा आल्या. आज रवी या नावाचा बोलबाला राहिला या मैदानावर. हाही फुलटॉस चेंडू आहे. इथे मात्र चेंडू सुभाष कडे पुन्हा एकदा जातोय. काय क्षेत्ररक्षण आहे. आज जोशी साहेब खुश असतील कारण त्यांची टीम फलंदाजी चांगली करते, त्यांची टीम गोलंदाजी चांगली करते आणि त्यांची टीम क्षेत्ररक्षण ही चांगली करते. अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत त्यांची टीम आपण पाहतोय पहिल्यांदाच एक चांगलं प्रदर्शन करताना. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण आणि आणखी एक चांगला झेल. फेका फेका बाउंड्री लाईनच्या बाहेर फेका. योगेश नानाला आज विश्रांती देण्यात आलेली आहे. आश्चर्याचा धक्का बसला प्रेक्षकांना. आय थिंक फायनल मॅच साठी त्यांना राखून ठेवलेलं आहे असं वाटतंय. क्या बात आहे. जसं जसप्रीत बुमराला काही महत्वाच्या सामन्यांसाठी राखून ठेवलं जातंय इंडियन टीम कडून, तसंच योगेश नाना यांना राखून ठेवलं गेलेलं आहे. धावसंख्या धावफलकावर 4 लागलेले. गोलंदाज तयार जगदीश नाईक. यावेळी मात्र चांगला फाटका आहे. ऑन द राईस चेंडू खेळून काढलेले. जय बजरंग स्टँडला सलामी देणारा हा षटकार. हरेच फुटवर्क बघा. अगेन द स्पिन खेळलं होतं. अगदी हॉप वाली दिली होती. असं वाटलं होतं की चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळेल, मात्र स्पिन दाबून काढलं. हा शॉर्ट चेंडू ओ माय गॉड, प्रेक्षकांच्या तोंडून ओह निघाला होता. कारण असा लॉलीपॉप चेंडू जगदीश नाईकचा भेटणं खूप कठीण असतं. धावसंख्या धावपलकावर 11 लागलेली आहे. 11 लॉस ऑफ 1 विकेट. मॅन गोज रवी ऑन 4. इनर एज लागली. चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगल निश्चितच येणार. तिसरीचा मात्र प्रयत्न होणार नाहीये. पॉवर प्लेचं षटक संपलं आणि पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावपलकावर लागलेले आहेत. सुभाषला अटॅकवर लावलेले. आज खऱ्या अर्थाने पिंटू बडे मॅच के खिलाडी ठरले. कारण मागच्या 2 सामन्यांचा जर विचार केला तर पिंटू कुठे ना कुठे फॉर्म मध्ये नव्हते, परंतु शेवटचा सामना होता हा सेमीफायनलचा सामना आणि पिंटूने फक्त 5 चेंडूमध्ये तब्बल 26 धावा कुठल्या आणि आपल्या संघाला अगदी सुस्थितीत नेऊन ठेवलं. चेंडू हवेत आहे. सुभाष स्वतः चेंडू खाली. झेल सुटतोय. कठीण झेल होता खरं तर. गोलंदाजी करताना आपल्या गोलंदाजी मार्कवरून किमान 10 ते 12 पावलं धावत जाऊन झेल घेणं खूप कठीण असतं आणि हाही झेल कठीण होता.
धावसंख्या धावपलकावर 16 लागलेली आहे. कुठे ना कुठे थोडा नीरस सामना होतोय, कारण फाईट बघायला मिळत नाहीये. मोठे फटके मारावे लागतील. यस, माझा आवाज फलंदाजापर्यंत पोहोचलेला आहे. उंच चेंडू जातोय आणि काय जबरदस्त कॅच. फलंदाज बाद. उद्याचं शेड्यूल मित्रांनो असं आहे. जय बजरंग कारिवली वर्सेस सोनादेवी टेमघर हे दोन संघ उद्या पहिल्या सामन्यात आमने सामने ठाकतील. कालिका माता कालवार आणि वीर तानाजी दापोडे दुसऱ्या सामन्यामध्ये आमने सामने ठाकतील. त्यानंतर स्वयंभू पायगाव स्वराज्य स्पोर्ट कशेली एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर चौथा हिरवा माणकोली आणि बंद्र्या मारुती काळलेर. त्यानंतर सिद्धिविनायक अंजूर असे हे 9 संघ उद्या समोरासमोर ठाकणार आहेत. सर्व संघांना विनंती आहे, ज्याप्रमाणे आजच्या संघाने नाव काय बॅटमनचं दया, आपल्यासाठी एक नियम असेल शेवटच्या ओव्हरला, तर आपण शेवटच्या ओव्हरला या प्लीज. आपल्या कॅप्टनला विचारा आधी. तसा जर नियम असेल तुमच्यासाठी तर तो नियम पाळा. अध्यक्ष साहेब नक्कीच आपण त्या ठिकाणी इंटरफेअर करू शकता, कारण स्वतः आपण अध्यक्ष आहेत. असा काही नियम असेल दयासाठी तर तो तुम्ही सांगू शकता. आम्ही सकाळीच सर्व संघांना सूचना दिलेल्या आहेत की जेही नियम आपल्या नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे आहेत ते नियम आपल्याला पाळायला लागतील. चला, संध्याकाळ होत आलेली आहे. आता संधी प्रकाश जो आपण म्हणतो, सूर्यास्त झाल्यानंतर जो प्रकाश आपल्याला पाहायला मिळतो त्या प्रकाशात संधी प्रकाश असं म्हटलं जातं. आणि तो संधी प्रकाश इथे आपण पाहू शकता. आणि फलंदाजी आलेला आहे आकाश. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावाने धावसंख्या 18 वर पोहोचलेली आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आणि आता मात्र 15 चेंडू आणि करायचे आहेत. 56. हा फुल टॉस आहे. टर्न केलेला आहे चेंडूला. ओ हो मुसा भाई, ये कैच तो स्टेटस में रहेगा अगले 2-3 दिन. जबरदस्त कॅच मुसाबाई यांचा. आणि मला तरी वाटते या 40+ कारकिर्दीतील त्यांच्या हा सर्वोत्कृष्ट झेल. अभिनंदन मुसाबाई, व्हॉट अ बेस्ट कॅच. आणि 500 रुपयांचं पारितोषिक यस अध्यक्ष साहेबांच्याकडून. क्या बात है, ये हुई ना बात. जबरदस्त कॅच. सुभाष पुन्हा एकदा सज्ज होतोय. तो फलंदाजी रात्रभर विचार करेल की नक्कीच मुसाबाई याने हा झेल घेतला कसा नक्की. बॅकफुटला गेले फलंदाज. चांगला फटका आहे. डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आता मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि चौकार. धावसंख्या धावपलकावर 22 लागलेली आहे. आणि हळूहळू का होईना आपण पाहतोय जोशी इलेव्हन भादवड हे संघ, अध्यक्षांचा संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी मार्ग सुकर करतोय. क्या बात है. बलदेवजी जोशी आणि सन्माननीय नवनिर्वाचित अध्यक्ष मनोहरजी जोशी यांच्याकडून मुसाबाई यांच्यासाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आलेले. मुसाबाई हे 1000 रुपये म्हणजे फक्त पैसे नाहीत, नक्कीच आपल्या जीवनातील सर्वोत्कृष्ट जो झेल घेतला
ते झेलाचा गौरव आहे. हे 1000 रुपये, या 1000 रुपयांची किंमत मी तर म्हणेन की आपल्यासाठी 1,00,000च्या वरती किंमत आहे. कारण हा तुमच्या झेलाचा सन्मान आहे. जबरदस्त आपण पाहतोय तो झेल. असे आमचे व्यवस्थापक वगैरे जे कोच वगैरे असतात त्यांनी झेल घेतले ना की बरं वाटतं. त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज होतं. बॉलर रणजित, हे तिसरे षटक आहे. धावसंख्या धावफलकावर 23 लागलेली आहे. बॅकफुटला गेले फलंदाज. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि डीप पॉईंट सीमारेषेच्या बाहेर चेंडू चौकार. 27 धावा धावफलकावर लागलेले आहेत. पवनपुत्र वडपे संघाच्या समोर जर एक 55 धावा जरी असत्या ना तर नक्कीच फाईट पाहायला मिळाली असती. परंतु खूप धावा झाल्या. 70 धावा करून 71 धावांचं लक्ष म्हणजे हे लक्ष या वातावरणात सोपं नाहीये. चांगला फटका, मिडल ऑफ बॅट. हो, चांगलं क्षेत्ररक्षण. प्रमोद बॅटमधून 2 धावा काढलेल्या आहेत. मात्र धावून धावून मला वाटते नक्कीच ते आता थकलेले आहेत. उद्या सर्व संघांना विनंती आहे वेळेवर पोहोचा आणि खास करून जय बजरंग कारिवली आणि सोनादेवी टेमघर ठीक 9 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. त्यानंतर कालिका माता कालवार आणि वीर तानाजी दापोडे. So new batsman Sumit on a strike. सुमित कडे ही ॲबिलिटी आहे. परंतु इथे चेंडू शिल्लक आहेत आता मात्र फक्त 9 आणि करायचे आहेत धावा तब्बल 41. 30 धावा झालेले आहेत. 41 धावांची गरज. इथे देमार फलंदाजी करावी लागेल सुमितला. लेग स्टंप वर चेंडू पायांवर आदळला. दुसऱ्या धावेचा झाला प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. उद्या कालिका माता कालवार, वीर तानाजी दापोडे, स्वयंभू पायगाव, स्वराज्य स्पोर्ट कशेळी, चौथा हिरवा मानकोळी, बंद्र्या मारुती काळलेर, सिद्धिविनायक अंजूर या संघांनी वेळेवर उपस्थित राहा. मात्र पहिला सामना जय बजरंग कारिवली आणि सोनादेवी टेमघर दोन्ही संघांनी ठीक 9 वाजता रिपोर्टिंग करा. शॉट जबरदस्त, परफेक्ट, मिडल ऑफ बॅट, स्टँड अँड डिलिव्हर, षटकार. पुन्हा एकदा जाहीर निमंत्रण मित्रहो, कालिका माता क्रीडा नगरी कालवार इथे गुरुवारी संभाजी भिडे यांची सभा होणार आहे. धावसंख्या 38 झालेली आहे. चेंडूची फेक करा. दिनांक 19 जानेवारी 2025 संध्याकाळी ठीक 5 वाजता कालिका माता क्रीडा नगरी कालवार येथे गुरुवारी संभाजी भिडे यांची जाहीर सभा शिवव्याख्यान होणार आहे. आणि तमाम मी विनंती करेन आपल्या हिंदू बांधवांना, मराठी बांधवांना, आपण ही सभा चुकवू नका, हे व्याख्यान चुकवू नका. इथे मात्र चेंडू पायांवर आदळतोय. कुठे ना कुठे बीट झालेला पाहतोय आपण सुमितला. धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे. 38 करायचे आहेत अजून 34. 6 मध्ये 34. मी मागाशी म्हटलं की 50-55 धावा जर असत्या वडपे संघाच्या अगेन्स्ट तर हा संघ कदाचित मानला नसता. परंतु 70 धावा म्हणजे मोठा रतीब होता. 70 धावा म्हणजे जणू एक गिरीशिखर होतं आणि ते गिरीशिखर सर करताना इथे वडपे संघाची दमछाक निश्चितच झालेली आहे. मात्र तरी सुद्धा वडपे संघाने वाईट वाटण्याचं काहीच कारण नाहीये. एका मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही अचानक खेळताय, तुम्ही सांगतायत की आमची प्रॅक्टिस नाही, बरेचसे फिल्डर जे आहेत ते बरेचसे दिवस खेळलेले नाहीत आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही सेमीफायनल पर्यंत मजल मारता, ही सोपी गोष्ट नाहीये.
नक्कीच सॅल्यूट तुमच्या संघाला. हा चेंडू चांगला होता, परंतु त्यापेक्षा जास्त कौतुक करूया आपण अध्यक्ष मनोहरजी जोशी साहेब यांचा संघ जोशी लोण भादवड ए या संघाच्या सर्वच शिलेदारांनी आज कमालीचा खेळ केला. पुल केलेला आहे. आणखी एक चांगला झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जोशी लोण भादवड संघाबाबत मी बोलत होतो. नक्कीच बरेच दिवस हा संघ मजबूत असूनही अंतिम फेरीमध्ये सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी खूप कसरत करावी लागत होती या संघाला. मात्र आज त्यांचं स्वप्न या इथे पूर्ण झालेले. षटकार येतोय सुमितच्या बॅट मधून, मात्र खूप उशीर झालेला आहे. या षटकाराने धावसंख्या 51. अजून 2 चेंडू शिल्लक आणि 2 चेंडू मध्ये करायचे आहेत 20. खरं तर अध्यक्ष साहेब उपाध्यक्ष साहेबांवर भारी पडलेले आहेत, कारण आता मात्र 2 चेंडू 20 धावांची गरज औपचारिकता खरं तर राहिलेली आहे. ओहो, हा वाईट. आणि जर मोरेंनी जर सोडला असता तर शॉट फायलेगचा क्षेत्ररक्षक तिथे अडचणीत आला असता. हा फुलटॉस आहे. फायलेगला टर्न केलेला आहे. पुन्हा एकदा मुसाबाई जाऊ दे गेला तर चौकार असं त्यांचं म्हणणं. आणि धावसंख्या धावपलकावर लागलेली 56. शेवटचा चेंडू. आज वडपे संघाने मात्र एक संदेश दिलेला आहे नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या सर्व संघांना की आम्हाला कमी समजू नका. आम्ही कमी स्पर्धा खेळतो, मात्र आम्हाला कमी समजू नका. येस, यावेळी मात्र त्रिफलाचीत. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय आणखी एक फलंदाज बाद. आणि याच बरोबर अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय जोशी 11 भादवड ए संघ. अभिनंदन अभिनंदन जोशी 11 भादवड ए. अभिनंदन अध्यक्ष मनोहरजी जोशी साहेब. अभिनंदन मुसाभाई. अभिनंदन योगेश नाना. सुभाष. अभिनंदन पिंटू दादा. अभिनंदन जगदीश नाईक. सर्वच टीमचं खूप खूप अभिनंदन. आणि हार्डलक हार्डलक टीम वडपे पवनपुत्र वडपे संघ. हार्डलक सुनील पाटील मामा. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत. येस, ज्याने जबरदस्त सुरुवात केली होती. 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊन 10 चेंडूमध्ये 29 धावा केल्या, 3 षटकार खेचले. गुरु हो जा शुरू. मॅन ऑफ द मॅच